प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आरटीई कायद्याअंतर्गत खासगी विना अनुदानित शाळांतील 25% जागा आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवाव्या लागतात. 6 एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत काढण्यात आली. त्यानंतर 10 एप्रिलला निवड यादी जाहीर करून निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करण्यात आले. या प्रक्रियेला 8 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या दरम्यान निवड यादीत नाव असलेल्या आणि अद्याप प्रवेश न घेतलेल्या आणखी काही विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 315 शाळांतील 3,361 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यासाठी एकूण 3,528 अर्ज आले होते. यातील 2,900 अर्ज निवडण्यात आले होते. यातील 2,168 जणांचे प्रवेश निश्चित झालेत, तर 16 अर्ज नाकारण्यात आलेत. अद्याप 716 जागांची प्रवेश प्रक्रिया बाकी आहे. पालकांनी त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणी लवकरात लवकर करून आपला प्रवेश निश्चित करावा, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी केलंय. जी काही पेंडन्सी दिसत आहे ती आपल्याला करवीर तालुका कोल्हापूर मनपा आणि हातकणंगले तालुका म्हणजे इचलकरंजी मनपामध्ये दिसत आहे. तर त्या तिथल्या प्रशासनाधिकाऱ्याशी माझं 1 to 1 बोलून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण ॲडमिट करतो. शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आपण फॉर्म केलेली आहे आणि मनपासाठी प्रशासन अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. त्यामुळे त्या कमिटीकडे प्रत्येक पालकाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं आणि आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲडमिटेड किंवा रिजेक्टेड याचा डिसिजन घेतला जातो. त्यामुळे आत्ताचे हे जे 716 ॲडमिशन आजही पेंडिंग आहेत त्यासाठी सुद्धा त्याच सूचना आहेत सगळ्यांना. आणि जी मुदतवाढ दिलेली आहे ती यासाठीच दिलेली आहे की सगळे अजून मुलांचं ॲडमिशन झालेलं नाही. कारण जे अलॉटेड 29 विद्यार्थी आहेत ते 29 विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आयदर ते ॲडमिटेड झाले पाहिजेत किंवा ते रिजेक्टेड झाले पाहिजेत किंवा नॉट अप्रोच. म्हणजे कधी कधी असंही होतं की पालक फॉर्म भरायचं म्हणून भरतात पण ते शाळेमध्ये येत नाहीत किंवा भेटत नाहीत. तर हे 3च ऑप्शन पोर्टलवर अवेलेबल आहेत. त्याप्रमाणे आत्ता आपल्याकडे म्हणजे तुमच्या माध्यमातून मी सर्व हे 716 जे पालक आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांना मी हे सांगेन की आपली 8 तारखेपर्यंतची मुदतवाढ आहे. 8 तारखेपर्यंत कोणी वाट बघू नका. तुमच्या तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्याकडे आणि तुमच्या मनपाच्या प्रशासन अधिकाऱ्याकडे तुम्ही समक्ष जा, डॉक्युमेंट दाखवा. डॉक्युमेंट त्यांच्या टपालामध्ये इन्वर्ट केल्याची पोच घ्या. नंतर मला अशा तक्रारी येतात की म्हणजे पालक असं सांगतात की आम्हाला बोलवलंच नव्हतं आणि आमचे ऑफिसर असे सांगतात की आम्ही पालकांना संपर्क केला पण पालक आले नाहीत. अशानंतर कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून पालकांना माझी ह्या 716 पालकांना विनंती आहे, तुमचा जो काही डॉक्युमेंटचा बंच आहे तो डॉक्युमेंटचा बंच वर एक त्याला कवरिंग लावून इन्वर्ट करा. तुमच्याकडे त्याची पोच ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला काही कायदेशीर अडचणीला सामोरं जावं लागू नये. यंदा राज्यातील 8,701 शाळांमध्ये 1,14,826 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी 2,89,286 अर्ज दाखल झाले होते. यातील 73,875 विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झालेत.